नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट डेम या यूट्यूब चॅनलवर. तर आपण RCC चालू केलेला आहे आणि आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन, सिंगल रेन्फोर्स बीम, डबल रेन्फोर्स बीम, फ्लॅश बीम आणि डिझाईन ऑफ बीम्स बघितलेला आहे. तर आज आपण डिझाईन ऑफ स्लॅब्स हे टॉपिक चालू करणार आहे. स्लॅब्स जे आहे ही प्रायमरीली सब्जेक्टेड टू असतात बेंडिंगसाठी. यांचं क्लासिफिकेशन 3 टाईपमध्ये केलं जातं. पहिला आहे शेपमध्ये, दुसरा आहे बेंडिंग बिहेवियरमध्ये, तिसरा आहे टाईप ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये. शेपमध्ये त्याला रेक्टँग्युलर, सर्क्युलर अँड ट्रायंग्युलर शेपमध्ये स्लॅबला आपण क्लासिफाय केलेलं आहे. बेंडिंग बिहेवियरमध्ये 1 वे स्लॅब अँड 2 वे स्लॅबमध्ये डिवाइड केलेला आहे. टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये सॉलिड स्लॅब, फ्लॅट स्लॅब, स्लॅब विथ ओपनिंग, वेफल्ड स्लॅब असं आपण डिवाइड केलेलं आहे. तर बघूया आपण फ्लॅट स्लॅब म्हणजे काय. आपल्याला 1 वे आणि 2 वे स्लॅब ही मेनली आपल्याला डिझाईन करायचं आहे आणि ह्याचा क्रायटेरिया काय आहे हे आपण पुढे बघूया. तर पहिल्यांदा आपण बघून घेऊया की फ्लॅट स्लॅब म्हणजे काय. फ्लॅट स्लॅब म्हणजे स्लॅब विच डायरेक्टली रेस्ट ऑन कॉलम, समटाइम्स ड्रॉप पॅनल्स और कॉलम हेड आर ऑल्सो प्रोव्हाइडेड टू प्रिव्हेंट पंचिंग फेल्युअर. फ्लॅट स्लॅब म्हणजे काय, आपल्याला कन्व्हेन्शनल माहीत आहे की पहिला खाली फुटिंग असतो, मग प्लिंथ बीम असतो, मग ती कॉलम सोबत कनेक्टेड असतो, मग त्याच्यावर एक फायनल बीम असतो आणि त्याच्यावर मग आपलं जी काही स्लॅब जी आहे ती त्याच्या ह्याच्यामध्येच बीम, स्लॅबचं लोड जी आहे ती बीमवर ट्रान्सफर करण्यासारखं आपण त्याला बनवतो. पण फ्लॅट स्लॅब म्हणजे काय, डायरेक्टली जी फ्लॅट स्लॅब आहे त्याला आपण डायरेक्टली कॉलमवर ट्रान्सफर करतो आणि बीमचं जी आहे ती बीम आपण इथं कन्सिडर करत नाही. ह्या टाईपचं स्ट्रक्चर तुम्ही मॉलच्या पार्किंगमध्ये बघितलं असेल की तुम्हाला तिथं कुठं बीम दिसत नाही, पण स्लॅबवरून डायरेक्ट कॉलमला ट्रान्सफर झाल्यासारखं वाटतं. तिथं आपण बेसिकली स्पेस वापरण्यासाठी हे केलेलं असतं. रिझन टू प्रोव्हाइड इथं दिलेलंच आहे. फ्लॅट स्लॅब्स आर अनइकॉनॉमिकल अँड कॅन बी प्रोव्हाइडेड फॉर मीडियम स्पॅन्स ओनली. फ्लॅट स्लॅब जे आहेत अनइकॉनॉमिकल आहे आणि मीडियम स्लॅबसाठीच आपण फक्त ती वापरू शकतो. फ्लॅट स्लॅब वापरण्याचे कारण काय काय. पहिलं तर बेटर अस्थेटिक्स, आपल्याला बीम दिसत नाहीत. हेवी बीम्स कसं जास्त जागा खातात आणि हेवी असतात ते आणि अस्थेटिकली छान दिसत नाहीत. बेटर लाईट डिस्पर्शन बेटर होतो. इझी इन प्रोव्हाइडिंग डक्ट्स फॉर फायर फाईट, AC डक्ट्स, फायर फायटिंग डक्ट्स, इलेक्ट्रिक डक्ट्स एक्सेट्रा. हे डक्ट्स प्रोव्हाइड करायला आपल्याला इझी जातो. आणि लेसर स्टोरी हाईट सुद्धा, जिथं लेसर स्टोरी आहे तिथं सुद्धा फ्लॅट स्लॅब वापरू शकतो आपण. आता कोवर्डल प्रोव्हिजन्स काय काय आहेत फ्लॅट स्लॅबसाठी. पहिला आहे मिनिमम थिकनेस इज 125 mm. मिनिमम थिकनेस 125 mm असला पाहिजे. क्रिटिकल फेल्युअर जी आहे ती पंचिंग शिअर फेल्युअर किंवा 2 वे शिअर फेल्युअर असणार आहे. क्रिटिकल सेक्शन फॉर पंचिंग शिअर इज ॲट डिस्टन्स D/2 फ्रॉम फेस ऑफ कॉलम, ड्रॉप पॅनल और कॉलम हेड. ड्रॉप पॅनल आणि कॉलम हेड म्हणजे काय, आपण कॉलम प्रोव्हाइड केल्यानंतर इथं एक हेड टाईप ह्याला प्रोव्हाइड करतो आणि ह्याच्यावर आपलं स्लॅब असतं. हे बेसिकली खूप स्मॉल थिकनेसचा एक छोटासा स्लॅब असतो, त्यालाच आपण ड्रॉप पॅनल किंवा कॉलम हेड म्हणू शकतो. आता कोडल प्रोव्हिजन्स आहेत सॉलिड स्लॅबसाठी. जसं की मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला RCC मेन कोडल प्रोव्हिजन्स लक्षात ठेवावा लागतो. आणि RCC साठी कुठलं कोडल प्रोव्हिजन आहे ती मी आतापर्यंत सांगितलेलंच नाही, पण आता सांगणार आहे. RCC साठी जी IS कोड यूज करतो आपण ती आहे IS 456. IS 456 जी आहे ही डिझाईन ऑफ कॉन्क्रीट स्ट्रक्चर सोबत डील करतो. आपण IS 875 हे सगळं विंड लोड, डेड लोडसाठी हे जे केलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे. आणि स्टीलसाठी बी वेगळा IS कोड आहे, ती आपण स्टील चालू केल्यावर बघूया. तर आता कोडल प्रोव्हिजन फॉर सॉलिड स्लॅब बघणार आहे आपण. मिनिमम नॉमिनल कवर इज 20 mm विच कॅन बी रिड्यूस्ड अप टू 15 mm फॉर माइल्ड एक्सपोजर अँड स्मॉलर डायमीटर ऑफ 12 mm लेस. जर नॉमिनल कवर 20 mm असला पाहिजे आणि त्याला 15 mm डायमीटर पर्यंत आपण रिड्यूस करू शकतो जर आपलं डायमीटर ऑफ बार 12 mm पेक्षा कमी असला तर. रेन्फोर्समेंटसाठी आणि हे आपलं स्पेसिंगचा फॉर्म्युला आहे π/4d² टोटल इंटू 1000 केल्यानंतर आपल्याला स्पेसिंग मिळून जातो. 5 आहे ती डेप्थ D/8 पेक्षा जास्त नसला पाहिजे.
हे सगळं कोडल प्रोव्हिजन्स आहेत. मिनिमम रेन्फोर्समेंट जी आहे ती 0.15% ऑफ AG असला पाहिजे माइल्ड स्टीलमध्ये, आणि HYSD बारमध्ये 0.12% ऑफ AG असला पाहिजे. AG म्हणजे ग्रॉस एरिया ऑफ स्लॅब आहे. तर ही पॉईंट खूप लक्षात आहे, ह्याच्यावर आपल्याला डायरेक्टली MCQ येऊ शकतात. मॅक्सिमम स्पेसिंग ऑफ मेन बार शुड नॉट बी मोर दॅन 3D or 300 mm whichever is less. मॅक्सिमम स्पेसिंग जी आहे ह्या फॉर्म्युल्याने जी आपण स्पेसिंग काढतो ती 3D किंवा 300 mm पेक्षा कमी असला पाहिजे, किंवा आपण ही तिन्हीमधून स्पेसिंग काढून घ्यायचं आणि जी कमी असेल ती आपण प्रोव्हाइड करायचं. मॅक्सिमम स्पेसिंग फॉर सेकंडरी ऑर डिस्ट्रीब्युशन बार शुड बी 5D or 450 mm whichever is less. मेन रेन्फोर्समेंट इज ऑलवेज प्रोव्हाइडेड इन बॉटम मोस्ट लेयर. मेन रेन्फोर्समेंट जे आहे बॉटम मोस्ट लेअरमध्ये आपण प्रोव्हाइड केलेला असतो. आणि आहे डिफ्लेक्शन कंट्रोल. डिफ्लेक्शन कंट्रोलमध्ये काय, फॉर टू वेसाठी विथ शॉर्टर स्पॅन अप टू 3.5 मीटर अँड लाईव्ह लोड अप टू 3 kN/m². effective length upon depth ratio should not be greater than 35 आणि 40 Fe250 साठी, आणि Fe415 साठी त्याला इंटू 0.8 न मल्टिप्लाय केलेला आहे, ती 28 आणि 32 होतं. डेप्थ रिक्वायरमेंट टू डिफ्लेक्शन क्रायटेरिया इज हायर फॉर HYSD दॅन माइल्ड स्टील. डेप्थ रिक्वायरमेंट जी आहे ती डिफ्लेक्शन HYSD जास्त आहे. HYSD बार्स प्रोड्युसेस मोर डिफ्लेक्शन. आपण मागाच बघितला होता, म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितला होता की हायर ग्रेड ऑफ स्टील प्रोड्युसेस हायर डिफ्लेक्शन. आणि आता वन वे स्लॅब आणि टू वे स्लॅब कसं डिफरन्शिएट करायचं हे बघूया. इफ बेंडिंग इन वन डायरेक्शन इज सिग्निफिकंट ॲज कंपोज टू अदर ऑर्थोगोनल डायरेक्शन देन सच स्लॅब इज क्लासिफाईड एज वन वे स्लॅब. म्हणजे जेव्हा एका डायरेक्शनमध्ये बेंडिंग खूप जास्त असतो दुसऱ्या डायरेक्शनच्या कंपॅरिझनला, त्याला आपण वन वे स्लॅब म्हणतो. आणि वन वे स्लॅब आपण LY/LXचा लेंथ केल्यानंतर जर ग्रेटर देन 2 आला तर तिथं आपण वन वे स्लॅब डिझाईन करायचा, आणि लेस देन 2 आला किंवा इक्वल देन 2 आला तरी सुद्धा आपल्याला टू वे स्लॅब डिझाईन करावा लागतो. बेंडिंग इन कंपॅरेबल टू डायरेक्शन, म्हणजे बेंडिंग जी आहे ती दोन सेम असणार आहे. सपोर्ट ऑन ऑल एजेस तर असणार आहे. तर टाइप्स ऑफ टू वे स्लॅब, एक आहे लिफ्टिंग अलाउड ॲट कॉर्नर्स आणि दुसरा आहे लिफ्टिंग नॉट अलाउड ॲट कॉर्नर्स. ह्याच्यावर सुद्धा एक टेबल आहे, अपेंडिक्समध्ये दिलेला आहे IS 456च्या. त्याच्यावरून आपल्याला डिझाईनसाठी एक व्हॅल्यू घ्यावा लागतो तिथं. आणि ही जी थिअरी आहे ही एवढं काही इम्पॉर्टंट नाही आपल्या SSC JEE साठी. हां, आता शेअर स्ट्रेस ऑफ स्लॅब. मॅक्सिमम शेअर स्ट्रेस ऑन लॉंगर साईड काय, लोड अप्लाइड अपॉन रेजिस्टिंग आर्म. ह्याच्यावरून आपण WB/2D हे आपलं मॅक्सिमम शेअर स्ट्रेस झाला, आणि शॉर्टर स्पॅनसाठी WB/4D झाला. सिन्स मॅक्सिमम शेअर स्ट्रेस इज ऑलवेज हायर दॅन एनी शेअर स्ट्रेस, सो फॉर प्रॉपर डिझाईन कन्सिडरिंग मॅक्सिमम शेअर स्ट्रेस WB/3D आपण मॅक्सिमम शेअर स्ट्रेस स्लॅबवर कन्सिडर करतो. आपण इथं वन वे स्लॅब आणि टू वे स्लॅबचं डिझाईन प्रोसिजर सुद्धा बघितले नाही, कारण डिझाईन प्रोसिजर इथं विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आता आहे लिमिट स्टेट मेथड ऑफ कोलॅप्स. कॉम्प्रेशन म्हणजे काय, आपण आता कॉलम चालू करणार आहे. मिनिमम 12 mm बार फॉर लॉन्जिट्यूडनल रेन्फोर्समेंट. IS रिक्वायरमेंट्स काय, मिनिमम 4 number of bars in rectangular / square column, minimum 6 number of bars in circular column, center to center spacing between reinforcement bars should be greater than 300 mm, L effective should be greater than 3 times of width of column, longitudinal जर बार 12 mm पेक्षा कमी असला तर, आणि कॉलमसाठी आणि पेडेस्टलसाठी L effective लेस देन 3 times width ऑफ कॉलम असला पाहिजे. पेडेस्टल म्हणजे आपण कॉलमच्या खाली जी काही सपोर्ट बनवतो ह्याला आपण पेडेस्टल म्हणतो. AST मिनिमम जी आहे ती 0.8% ऑफ ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया असला पाहिजे, आणि AST मॅक्सिमम 6% ऑफ BD when bars are not overlap, 4% ऑफ ग्रॉस सेक्शनल एरिया when bars are overlapped. हे झालं आपला कॉलमसाठी कोडल प्रोव्हिजन. आणि आता पेडेस्टलसाठी जी AST मिनिमम आहे ती 0.15% ऑफ ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया and minimum 6 numbers of longitudinal bar when helical reinforcement is provided. हेलिकल रेन्फोर्समेंट म्हणजे आपण जी जाळी बघतो कोटिंगसाठी त्याला आपण म्हणतो. अजम्पशन्स काय आहेत, मॅक्सिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन इन कॉन्क्रीट इन ॲक्च्युअली 0.002. इंटरमिडिएट कॉलमसाठी मॅक्सिमम कॉम्प्रेशन स्ट्रेन इन ॲक्सियल अँड कॉम्प्रेशन बेंडिंग
that is E highly compressed fiber 0.0035 minus 0.75 ED. No tension anywhere in the section. हे तर आपलं assumptions आहेत. हे assumption नंबर 1 आहे. आता assumption नंबर 2 दाखवलेला आहे. हे काय तेवढं इम्पॉर्टंट डायग्राम नाहीये. इन पेडेस्टल मध्ये एएसटी मिनिमम आपण मग बघितलेला आहे. शॉर्ट कॉलम साठी लॅम्बडा जी आहे ती एल इफेक्टिव्ह अपॉन बी लेस दॅन 12 असला पाहिजे आणि ग्रेटर दॅन 12 असला तर ती स्लेंडर स्लॅश लॉंग कॉलम होतो. ॲक्सियल कॉम्प्रेशन विथ मिनिमम इसेंट्रिसिटी लेस दॅन 0.005 ऑफ लॅटरल डायमेन्शन्स. इसेंट्रिसिटी म्हणजे काय ती आपण पहिल्यांदा बघून घेऊया. मिनिमम इसेंट्रिसिटी ई मिनिमम इज इक्वल टू अनसपोर्टेड लेंथ अपॉन 500 प्लस lateral dimension upon 30 or E is equal to 20 mm whichever is less. ह्याला आपण मिनिमम इसेंट्रिसिटी असं कन्सिडर करतो आणि वाय डायरेक्शन आणि एक्स डायरेक्शन मध्ये सुद्धा आपण त्याला कन्सिडर करतो. तर ह्याचं फॉर्म्युला काय आहे. पी यू म्हणजे किती लोड ती कॅरी करू शकतो. तर 0.4 एफ सी के ए सी प्लस 0.67 एफ वाय ए एस सी. ए सी म्हणजे एरिया ऑफ कॉम्प्रेशन, एरिया ऑफ स्टील इन कॉम्प्रेशन आणि ए एस सी म्हणजे एस area of steel in tension. Pure axial load eccentricity less than 0.005 d or 0.005 b साठी आपण हे फॉर्म्युला वापरणार आहे. 0.45 FCK AC plus 0.75 FY ASC with helical reinforcement असला तर 1.05 0.4 FCK AC plus 0.67 FY ASC. हे फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवावा लागतो. आपण ह्याला डेराइव्ह सुद्धा करू शकतो पण IS कोडमध्ये रेकमेंडेड असल्यामुळे आपण डायरेक्टली ती घेऊन टाकतो. Column is considered to be safe in biaxial bending if MUX upon MUX1 raised to alpha n plus MUXY upon MUY raised to alpha n is less than 1. MUX MUY म्हणजे काय applied bending moment about x and y x respectively. MUX1 and MUXY moment of resistance आहे आणि alpha n depend upon PU upon PUZ ratio ही less than 0.2 असला पाहिजे. 0.02 to 0.08 असतो हे. कॉलम इंटरॅक्शन कर्व इसेंट्रिसिटी झोनसाठी इथं 3 टाईपचं कंडिशन दिलेलं आहे. पहिला आहे मिनिमम इसेंट्रिसिटी झोन, प्युअर ॲक्सियल कॉम्प्रेशन होतो तिथं. आणि दुसरा आहे कॉम्प्रेशन कंट्रोल झोन, तिथं तिसरा आहे टेन्शन कंट्रोल झोन, इथं बीम डिझाईन आपण करतो. सेफ कंडिशन फॉर लॉंग कॉलम काय आहे. इथं सेफ कंडिशन ही बायॲक्सियल बेंडिंगमध्ये होता आणि फॉर लॉंग कॉलमसाठी MUX प्लस MU सेम एक फॉर्म्युला आहे ते आपण तुम्ही बघून घेऊ शकता. कॉलममध्ये मेन इम्पॉर्टंट जे आहे ते IS कोड प्रोव्हिजन्स आहे तिथं आपण वर वाचलेले आणि त्याचे अझम्पशन्स आणि हे त्याच्या ॲक्सियल कॉम्प्रेशनचं फॉर्म्युला ह्याच्यावरून आपल्याला एक प्रॉब्लेम त्यांनी डायरेक्टली विचारू शकतात. त्याच्यानंतर डिझाईन ऑफ फुटिंगमध्ये सुद्धा आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे ती फॉर्म्युलेस. मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट काय QU L - A² 8 into B हे झालं बेंडिंग मुवमेंट. आणि वन वे शेअरमध्ये सुद्धा वेगळा फॉर्म्युला आहे त्याचा आणि टू वे शेअर कर्सिंगमध्ये सुद्धा त्याचा वेगळा फॉर्म्युला आहे. तर टू वे शेअर क्रायटेरियामध्ये पंचिंग शेअर क्रिटिकल स्ट्रेसेससाठी AD/2 फ्रॉम द फेस ऑफ कॉलम इन बोथ द डायरेक्शन. आणि शेवटी जी काय फॉर्म्युला येतो ते आपल्याला मेन फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे फुटिंगसाठी. फुटिंग आपला माडाच्या सिलेबसमध्ये नाही, ही तुम्ही बेसिकली एकदा रिवाइज करून घेऊ शकता. मिनिमम 150 mm डेप्थ इज प्रोव्हाइडेड, हे एक तुम्ही लक्षात ठेवा आणि ही पहिला फॉर्म्युला एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ट्रान्सफर ऑफ लोड कसं होतं. प्रेशर अप्लाइड फ्रॉम द कॉलम इज इक्वल टू बेअरिंग प्रेशर अप्लाइड बाय कॉन्क्रीट प्लस बेअरिंग प्रेशर अप्लाइड बाय डोवेल बार्स. इफ PCC is provided, cover is provided 50 mm. For directly on ground, cover is 75 mm. Minimum reinforcement in longer direction in isolated footing. हे आपल्याला थोडीफार कंडिशन ही लक्षात ठेवायचं आहे माडासाठी. तर इथं आपला RCCचं सेक्शन संपलेलं आहे. त्याच्यामध्ये एक छोटासा पार्ट राहिला आहे प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट. प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीटमध्ये आपल्याला प्रिस्ट्रेसमध्ये मेन कन्सेप्ट फक्त लॉसेसचा आहे आणि टाईप्स आहेत. प्रिस्ट्रेसमध्ये काय 2 टाईप असतात, एक आहे पोस्ट टेन्शन, एक आहे प्री टेन्शनिंग. प्री टेन्शनिंग म्हणजे काय,
आपण अगोदर स्टील टेंडन्स वापरतात इथं. बेसिकली टेंडन्सला आपण अगोदर स्ट्रेस करतो आणि मग त्याच्यामध्ये कॉन्क्रीट प्रोव्हाइड करतो, मग ती प्री टेन्शनिंग होतो. पोस्ट टेन्शनिंग म्हणजे काय, पहिल्यांदा कॉन्क्रीट पोर केला जातो आणि टेंडन्ससाठी एक डक्ट सोडला जातो. डक्टमध्ये त्याच्यानंतर स्ट्रेस्ड करतात त्याला आणि त्याच्यानंतर त्यांची डक्ट आहे त्याच्यामध्ये एक जॉईंट त्यांनी प्रोव्हाइड करतात आणि रिलीज करतात, त्याचे पोस्ट टेन्शनिंग होतं. ह्यांचे वेगळे वेगळे इंडिव्हिज्युअल मेथड्स आहेत, पण आपल्याला तेवढं म्हाडासाठी तेवढं डीपमध्ये जायचं नाही. ह्याच्यामध्ये बेसिकली आपल्याला सिग्मा टॉप आणि सिग्मा बॉटममध्ये काय असणार आहे हे कंडिशन बघायचं आहे. तर पहिल्यांदा तर सिग्मा टॉपमध्ये पी बाय ए हे झालं आपलं नॉर्मल स्ट्रेस. त्याच्यानंतर एम बाय आय इंटू वाय टी मायनस पी इंटू ए अपॉन आय इंटू वाय टी, ही फॉर्म्युला तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवा आणि इथं फक्त मायनस आणि प्लस इंटर केले की आपल्याला बॉटमचा फॉर्म्युला भेटून जातो. आणि कॅन्टिलिव्हरमध्ये बी सेम फॉर्म्युला आहे, फक्त उलटा आहे. टॉपमध्ये तिथं जी बॉटमचा फॉर्म्युला आहे ती टॉपचा फॉर्म्युला आहे आणि ती जी जिथला टॉपचा फॉर्म्युला आहे तर बॉटमचा फॉर्म्युला आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये असे काही क्वेश्चन्स येऊ शकतात की रेल्वेची जी स्लीपर्स आहेत ती कुठल्या मेथडने केल्या जातो, ते आपण एमसीक्यू पुढच्या लेक्चरमध्ये एमसीक्यू करताना ते आपण बघूया, टाइप्स ऑफ प्रिस्ट्रेस मेथड्स. आणि लॉसेस ऑफ प्रिस्ट्रेस काय काय आहेत, इमिडिएट लॉसेस काय काय आहेत. लॉसेस ऑफ प्रिस्ट्रेस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग, ड्यू टू फ्रिक्शन, ड्यू टू अँकरेज स्लिपलेज अकरिंग पोस्ट टेन्शन इन प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट. ही फ्रिक्शन आणि अँकरेज स्लिप जी आहे ही पोस्ट टेन्शनमध्ये अकर होतो. पुन्हा आहे टाइम डिपेंडेंट लॉसेस. टाइम डिपेंडेंट मध्ये काय, लॉस ड्यू टू क्रिप इन कॉन्क्रीट, ड्यू टू श्रिंकेज, ड्यू टू रिलॅक्सेशन ऑफ स्टील. तर लॉस ऑफ क्रिप जी आहे आणि आपल्याला त्यांचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आहे. पहिला आहे लॉस ड्यू टू क्रिप. लॉस ड्यू टू क्रिप आहे डेल्टा सिग्मा इज इक्वल टू एम अल्फा एफ सी. एम म्हणजे आपला मॉड्युलर रेशिओ आहे, फाय म्हणजे आपला क्रिप कोइफिशियंट आहे आणि एफ सी म्हणजे आपण जी इथं स्ट्रेस काढलेला आहे ती आहे. लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग एम इंटू एफ सी आहे. लॉस ड्यू टू श्रिंकेज ऑफ कॉन्क्रीट प्री टेन्शनमध्ये 0.03 इंटू इलास्टिक मॉड्युलस ऑफ स्टील आणि पोस्ट टेन्शनमध्ये 0.002 log 10 log 10 अल्फा प्लस 2 आहे, म्हणजे अँगल ऑफ कॉन्क्रीट इंटू सिग्मा इलास्टिक मॉड्युलस ऑफ स्टील. नंतर आहे लॉस ड्यू टू अँकरेज स्लिप ई एस डेल्टा एल अपॉन एल. या सिग्मा डेल्टा सिग्मा म्हणजे ती लॉस आहे, डेल्टा एल अपॉन एल इंटू सिग्मा एस. सिग्मा एस म्हणजे वन एंड जॉकिंग आणि टू एंड जॉकिंगसाठी एल बाय टू आपण घेतलेला आहे. आणि लॉस ड्यू टू फ्रिक्शन पी एक्स इज इक्वल टू पी ओ ई रेस टू मायनस इंटू ब्रॅकेट के एक्स प्लस म्यू अल्फा आहे. ही डायरेक्टली आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मेन ह्याच्यामध्ये इलास्टिक कॉन्स्टंट आणि श्रिंकेज आणि ड्यू टू क्रिप हे मेन आहेत. आणि आपल्याला काही मेथड्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं, ती आपण उद्या एमसीक्यू सोबत करूया. ही आपलं थेअरी पार्ट इथं आरसीसीचं संपलेलं आहे. उद्या आपण काही क्वेश्चन्स बघू आणि उद्या आपला आरसीसीचा लास्ट लेक्चर असणार आहे. थँक्यू.